विद्यार्थी मित्रांनो, मी श्रींचा शैक्षणिक दृष्टिकोन हा पहिला पाठ जो प्राध्यापक शोभा कडू यांनी लिहिलेला आहे, तो सध्या अध्यापनासाठी घेतो आहे. हे श्री म्हणजे श्री संत गुलाबराव महाराज. चांदूर बाजार तालुक्यामध्ये मादान हे गाव आहे आणि येथे गुलाबराव महाराजांची समाधी आहे. गुलाबराव महाराजांचा जो कार्यकाळ आहे तो 1881 ते 1915 असा आहे. जवळजवळ 100-125 वर्षांपूर्वी गुलाबराव महाराज या मादान भागात होऊन गेले. आता गुलाबराव महाराज हे संत होते, भक्त होते, स्वतःला ज्ञानेश्वर कन्या समजत, हे सगळे ठीक आहे. पण गुलाबराव महाराज हे अत्यंत विद्वान होते. त्यांनी त्या काळामध्ये वेद, उपनिषद, विविध धर्म, तत्त्वज्ञान यासारख्या विषयांवर आणि यासोबतच समाजशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकी यासारख्या वैद्यकशास्त्र यासारख्या आधुनिक विषयांवर सुद्धा अनेक बहुमोल ग्रंथ लिहिलेले आहेत. ते जन्मांध होते. जन्मांध असूनही त्यांनी एवढ्या विषयावर इतकं सखोल अध्ययन करावं आणि ते ग्रंथरूपात मांडावं, हे फार मोठं आश्चर्य आहे. गुलाबरावांनी शैक्षणिक दृष्टिकोनसुद्धा मांडलेला आहे. शिक्षणाविषयी त्यांनी विचार मांडलेले आहेत आणि त्यांचे शिक्षणविषयीचे विचार हे भारतीय परंपरेचं शिक्षणाकडे कशा स्वरूपाचं पाहणं होतं, भारतीय परंपरा शिक्षणाकडे कशा प्रकारे बघतात, याचाही एक दाखला या पाठातून मिळतो. सर्वप्रथम शिक्षणाची व्याख्या गुलाबराव महाराज कशा प्रकारे करतात ते पाहूया. गुलाबराव महाराज म्हणतात की ज्यामुळं कुप्रवृत्ती, दुष्टवृत्ती नष्ट होते आणि त्या व्यक्तीला सत्प्रवृत्तीने, सद्विचाराने वागण्यास शिकविते ते शिक्षण होय. त्यांनी पुन्हा एक व्याख्या केलेली आहे, जुने नष्ट न होऊ देता त्यात नव्याची भर पडते तेच खरे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे सुसंस्कार भांडाराचे दान होय. आता शिक्षणाला एखादी नोकरी मिळवण्या इतपत मर्यादित आपण आज मानतो आहे. आपण शिक्षण घेतो, त्यामुळे पदवी मिळते, पदवीद्वारा आपल्याला एखादी नोकरी मिळते आणि आपलं जीवन मार्गी लागतं, असा बहुधा आपला समज असतो. पण शिक्षणाचा एवढा संकुचित विचार भारतीय परंपरा करीत नाही. शिक्षण काय करते? शिक्षण संस्कार करते. शिक्षण तुम्हाला मनुष्य म्हणून उभं करते, तुमच्यावर सुसंस्कार करते, तुम्हाला सत्प्रवृत्तीनं आणि सद्विचार, सद म्हणजे चांगला, चांगला विचार आणि चांगली वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण करते. या वृत्तीचा, या विचाराचा विकास करते, ते शिक्षण आहे. अशी शिक्षणाची व्याख्या गुलाबराव महाराजांनी मांडलेली आहे. आणि त्यांनी शिक्षणाचं ध्येयसुद्धा सांगितलेलं आहे. शिक्षणाचं ध्येय काय आहे हे पाहण्याच्या पूर्वी शिक्षणाची व्याख्या आणि शिक्षणाचं तत्त्व काय आहे हे आपण बघूया. तर ज्याद्वारा हे संस्कार होतात ते सगळं शिक्षण. ज्याद्वारा आप्तशिक्षणाचं फळ हे अद्वैत आहे आणि ते जाती समावेशक साध्य आहे. शिक्षणाचे तत्त्व म्हणजे मनातील संशयाचे निवारण करून ईश्वराशी लीन व्हावयास लावणे. म्हणजे शिक्षण आता फक्त सदविचार, सद्वृत्ती निर्माण करणे एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर शिक्षण तुमची आध्यात्मिक उन्नतीसुद्धा करते किंवा तसं अपेक्षित आहे. तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर सफलपणे चालून तुमचा आत्मसाक्षात्कार होईल ते शिक्षण. तुम्हाला ईश्वराशी लीन, जे अंतिम सत्य आहे, ह्या सृष्टीतलं जे अंतिम सत्य आहे ईश्वर, त्याच्याशी तुम्हाला जे लीन करील ते शिक्षण होय. आता हे लीन, याच्या ईश्वराशी लीन होणं किंवा ईश्वराची प्राप्ती होणं यासाठी विशिष्ट वृत्ती, विशिष्ट विचारांची आवश्यकता आहे. तर हे विचार, ही वृत्ती जे निर्माण करतं ते शिक्षण आहे. आणि यातूनच मग त्यांनी शिक्षणाची ध्येय निश्चित केलेली आहे. आणि ही ध्येय निश्चित करण्यापूर्वी त्यांनी ज्ञानाचे 2 प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे बाह्यज्ञान. बाह्यज्ञान म्हणजे व्यावहारिक ज्ञान, ज्यामध्ये धर्म, शास्त्र, ज्योतिष, व्याकरण, मीमांसा, 16 कला, 64 विद्या यांचा समावेश केलेला आहे.
जे तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे, जे सामाजिक जीवनाशी संबंधित आहे, ते सगळं तुमचं बाह्य ज्ञान. आणि दुसरं आहे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे अंतर्मनाला ओळखणे, अंतर्मनाचा विकास करणे किंवा आत्मसाक्षात्कार करून घेणे, ईश्वराशी एकरूप होणे, हे जे करून घेतं, हे करण्याविषयी जे मार्गदर्शन करतं ते म्हणजे ब्रह्मज्ञान. तर शिक्षणाचं ध्येय केवळ ज्ञानप्राप्ती एवढं नाही. म्हणजे माणसाची कार्यक्षमता वाढवणे, त्याच्या मानसिक शारीरिक शक्तींचा विकास करणे, त्याच्यामध्ये विविध कौशल्य असतील, पात्रता असतील, त्यांचा विकास करणे, हे सगळं अपेक्षित आहे. पण हे फक्त व्यावहारिक ज्ञान आहे किंवा बाह्य ज्ञान आहे. बाह्य ज्ञान हा एक टप्पा आहे, एक प्रकार आहे शिक्षणाचा, किंवा हा त्याचा एक भाग आहे. दुसरा भाग म्हणजे माणसामध्ये सर्वाभूती समभाव निर्माण करणे. दुसऱ्यांचं दुःख ते आपलं दुःख, दुसऱ्याचं सुख ते आपलं सुख, अशी मानवतेची भावना ज्याद्वारे निर्माण होते ते शिक्षण. तर शिक्षणाचं एवढं व्यापक ध्येय आहे. शिक्षण माणसाला विकसित करते शारीरिक मानसिक स्वरूपामध्ये, आणि ते आत्मिक स्तरावर सुद्धा माणसाचा विकास करते. व्यावहारिक ज्ञान देते, बाह्य ज्ञान देते, त्याचबरोबर आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानसुद्धा देते. असं गुलाबराव महाराजांना या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे शिक्षण विविध विद्या जसं देते तसं विनयही देते. विनय म्हणजे नम्रता. शिक्षणामुळे मनुष्य नम्र होतो. आता ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही त्या विषयाची माहिती शिक्षण करून देते. जे ज्ञान आपल्याला नाही ते ज्ञान होतं. ज्या क्षमता आपल्या ठिकाणी नसतात त्या क्षमता शिक्षणाद्वारा आपण विकसित करतो. त्याद्वारे आपण विविध व्यवसाय करू शकतो, पोटापुरतं कमावू शकतो. हे सगळं ठीक आहे. पण शिक्षणाचा अर्थ हा केवळ अनुकरण करायला लावणे किंवा उपदेश करणे एवढं नाही. आपण काय करतो, आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतो. ते कसे कपडे घालतात तसे कपडे आपण घालतो. ते कशा प्रकारे खातात पितात चालतात तसं खाण्यापिण्या चालण्याचा आपण प्रयत्न करतो. हे अनुकरण म्हणजे शिक्षण नव्हे, असं गुलाबरावांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी शिक्षणाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहे. पहिली अवस्था म्हणजे रक्षण किंवा लालन. दुसरी अवस्था म्हणजे शिक्षण किंवा पालन. तिसरी अवस्था रक्षण शिक्षण. आणि चौथी अवस्था स्वातंत्र्य. मी पुन्हा एकदा वाचतो. पहिली अवस्था रक्षण किंवा लालन. दुसरी अवस्था शिक्षण किंवा पालन. तिसरी अवस्था रक्षण शिक्षण. चौथी अवस्था स्वातंत्र्य. आता ह्या ज्या 4 दशा गुलाबरावांनी सांगितलेल्या आहे त्याचं विश्लेषण पुढील प्रकारे आहे. मुलाला प्रथम त्याच्याच तंत्राने वागवून त्याला हळूहळू शिक्षण द्यावे. दुसरं, सात्विक गुणांचा विकास झाल्यावर रजस्तम नाहीसे करण्यासाठी शिक्षण द्यावे. तिसरं, मुलाला स्वतःचे रक्षण कसे करावे, या समाजात कसे टिकून राहावे याचं शिक्षण द्यावं. चौथं, मूल पूर्ण विचाराने परिपक्व झाल्यावर त्याला बरोबरीने वागवून त्याला स्वतःचा विकास करण्याकरिता पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. आधी त्याच्या कलाने त्याच्या तंत्राने वागायचं आणि त्याला हळूहळू शिकवायचं. नंतर सात्विक गुणांचा विकास झाल्यावर त्याच्यातले रज आणि स्तम नाहीसं करण्यासाठी शिक्षण द्यावं. नंतर स्वतःचं रक्षण कसं करावं, समाजात कसं टिकून राहावं याचं शिक्षण द्यावं. आणि सगळ्यात शेवटी त्याला तो परिपक्व झाल्यावर त्याला स्वतःचा विकास करण्याकरिता पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. हे 4 टप्पे गुलाबरावांनी शिक्षणाचे मांडलेले आहेत. आणि गुलाबरावांनी अभ्यासक्रमामध्ये प्रणिपात, परिश्रम आणि सेवा या 3 गोष्टींचा समावेश केलेला आहे. श्रवण, मनन, निधिध्यास म्हणजे नित्यध्यास म्हणजे चिंतन, ह्या 3 पायऱ्यांनी ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे श्रवण म्हणजे ऐकणे किंवा वाचणे. तेव्हा श्रवण म्हणजे ऐकणं हा विषय होता त्या काळात. आता मनन करणे आणि नंतर त्याचं नित्य चिंतन करणे याद्वारा ज्ञानप्राप्ती होते.
असे गुलाबराव सांगतात. आता मानवाचं जे मानवाचा उत्कर्ष जर करायचा असेल तर धर्म, प्रेम आणि गुरु आज्ञेचा पालन, या तीन गोष्टींचं पालन माणसाने करायला हवं. त्याने धर्माचं पालन करायला हवं, प्रेम या मूल्याचं पालन करायला हवं, त्याने गुरुचं ऐकायला हवं. गुलाबराव महाराजांनी 3 भाषाचं सूत्र सांगितलेलं आहे, त्रिभाषा सूत्र. पहिली भाषा म्हणजे संस्कृत, दुसरी भाषा म्हणजे स्वभाषा आपली मातृभाषा, आणि तिसरी भाषा म्हणजे राजभाषा. त्या तिन्ही भाषांचा विकास मनुष्याने करावा. आणि गुलाबराव महाराज काय म्हणतात की जोपर्यंत आपल्याला इष्टफळ प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कोणी काही शिकवत असेल तर आपण परिश्रमपूर्वक ते अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रवण, मनन आणि चिंतन या 3 ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांनी करावयाच्या आहेत. गुरु शिकवित असेल पण विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याबद्दल मेहनत करणं आवश्यक आहे. आता त्यांनी शिक्षणाची उपपत्ती म्हणजे शिक्षण कसं निर्माण झालं, कसं विकसित झालं ते सांगितलेलं आहे. कसं आहे पहा, सगळे प्राणी मात्र जेवण, आहार, भीती, झोप आणि मैथून या 4 प्रक्रिया सर्व प्राणी मात्रांना लागू आहेत, त्या मनुष्यालाही लागू आहे. पण मनुष्य ह्या 4 प्रक्रियांपुरता मर्यादित नाही. तो या 4 प्रक्रियांच्या पलीकडे आहे. कारण त्याच्याजवळ बुद्धी आहे, विवेक आहे, त्याच्याजवळ आकांक्षा आहेत. म्हणून तो या आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी खूप प्रयत्न करतो. ही प्रयत्न करता करता त्यानं अवघं विश्व आपल्या आवाक्यात घेतलेलं आहे. अवघं विश्व प्राप्त करण्यासाठी सतत तो प्रयत्न करीत आहे. पण हे करताना आपण पाश्चात्यांचं जे शिक्षण आहे त्यामध्ये या जगावर स्वामित्व गाजविणे, जगाला उपभोगणे हा जो हेतू आहे, हा हेतू पाश्चात्य शिक्षणामधला आपण सोडून दिला पाहिजे. त्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीकडे वळून आपल्या संस्कृतीला जे अपेक्षित आहे, आत्मसाक्षात्कार करून देणारं, आत्मविकास करणारं ते शिक्षण स्वीकारलं पाहिजे असं गुलाबराव महाराज म्हणतात. जो अनाधिकारी आहे, जो अपात्र आहे त्याला पात्र बनविणे, त्याला अधिकारी बनविणे हे शिक्षणाचं काम आहे. बळ, कौशल्य आणि शुद्धी हे 3 गुण शिक्षणाचे प्रयोजन आहे. बल याचा अर्थ अर्थप्राप्तीचे साधन तयार करून देणे, म्हणजे शुभ कर्म करून. प्रत्येकाला रोजीरोटी करण्याचा अधिकार आहे, पण चांगली कर्म करून आपण आपला रोजगार मिळविला पाहिजे. तसंच आपल्या कौशल्यांचा आपण विकास केला पाहिजे. आता पहा, स्वयंपाक करणे हे सुद्धा एक कौशल्य आहे, घरची विविध कामं करणे हे कौशल्य आहे, झाडपूस करणे हे कौशल्य आहे, शेतीची विविध कामं करणे हे कौशल्य आहे, बाहेरचा परिसर स्वच्छ करणे, बागकाम करणे ही सगळी कौशल्य आहेत. ही सगळी कौशल्य आपल्याला यायला पाहिजेत, याचा विकास झाला पाहिजे. त्यामुळं ही कौशल्य शिकविणे हे शिक्षणाचं काम आहे. त्याचबरोबर सुसंस्कार करण्यासाठी नीती शिक्षणाची सुद्धा आवश्यकता गुलाबरावांनी सांगितलेली आहे. आपल्यामध्ये सद्भावना निर्माण व्हाव्या, त्या सद्भावनांचा, सद्वासनांचा विकास व्हावा, सात्विक इच्छा आपल्या मनात निर्माण व्हावा, त्यांचा विकास व्हावा, भगवंताविषयी प्रेम आपल्या मनात निर्माण व्हावं असं गुलाबराव महाराजांना अपेक्षित आहे. आणि गुलाबराव महाराजांनी ज्यांच्या ठिकाणी विद्वत्ता, साधुत्व आणि कवित्व हे 3 गुण एकवटले होते, त्यांनी भारतीय परंपरेच्या आधारे शिक्षणविषयक विचार सांगितलेले आहे. या विचाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे माणसाला एक सक्षम व्यक्ती, जबाबदार व्यक्ती बनवणे. त्यासाठी बाह्यज्ञान हा एक घटक शिक्षण त्यांनी सांगितलेला आहे. त्याचबरोबर त्याला पारमार्थिक वाटेवर सफलतेनं चालण्यासाठी नैतिक शिक्षण, त्याच्यामध्ये सद्विचाराची, सद्गुणांची जोपासना करणारे शिक्षण
आणि त्याचा आत्मसाक्षात्कार करून देणारे शिक्षण, हा शिक्षणाचा, ज्याला आत्मसाक्षात्कार किंवा ब्रह्मज्ञान म्हणता येईल, हा शिक्षणाचा त्यांनी दुसरा घटक सांगितलेला आहे. या पाठाच्या अंती एक अभंग येतो, पुसशी तू काय आवडीची गोष्टी, माझी तव दृष्टी कृष्णा पायी. तू आवडीची गोष्ट काय विचारतो, माझी दृष्टी ही कृष्णाच्या पायाकडे आहे. डोळे भरी वाटे पाहावा गोविंद, हृदय आनंद निरखिता. मला डोळेभर गोविंद म्हणजे कृष्ण पाहायचा आहे, त्यामुळे माझ्या हृदयामध्ये आनंद निर्माण होतो. ह्या कृष्णाला पाहताना हृदयामध्ये आनंद हा भाव संचारतो. द्यावे अलिंगन प्रेमभावे दृढ, प्रगटिता गूढ वाढो भक्ती. असं वाटतं या कृष्णाला प्रेमानं दृढ घट्ट असं अलिंगन द्यावं. हे जर अलिंगन दिलं तर गूढ अशी भक्ती मला अनुभवता येईल, माझी भक्ती वाढेल. जे गूढ आहे, जे गुप्त आहे, जे कळत नाही आहे, ते मला कळेल आणि माझी भक्ती वाढेल. ज्ञानेश्वर कन्या, गुलाबराव महाराज स्वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत. ते म्हणतात ज्ञानेश्वर कन्या विरह संतप्त. ती विरहानं तपलेली आहे. विरह होतो आहे म्हणजे ईश्वराची प्राप्ती नाही आहे, हा विरह आहे. ईश्वराची प्राप्ती व्हावी, ईश्वर मिळावा ही तीव्र इच्छा आहे, त्यामुळे ही तीव्रता म्हणजे ते संतप्त आहे. वृंदावनी गुप्ता सखी धाडी, म्हणून ते वृंदावनामध्ये आपल्या सखींना धाडत आहे. कशासाठी? ते कृष्णानं आपल्या भेटीसाठी यावं यासाठी. ठीक आहे, या ठिकाणी हा पाठ पूर्ण होतो. तुम्ही काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा हा पाठ ऐका आणि तुमचे जे प्रश्न असतील तर ते येथे उपस्थित करा. धन्यवाद.